नमस्कार, मी कल्पना. श्री स्वामी समर्थ. आज आहे ना, मी बऱ्याच उशिरा व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे, कारण का कसं काम होतं त्याच्यामुळे काही वेळ भेटला नाही. आणि चला आता इथे बघू शकता गावचं माझं घर. हे बघा या पद्धतीचं आहे, बघू शकता. आणि बारीक बारीक आहे ना पाऊस चालू आहे आणि वारा बघा किती सुटलेला आहे, तुम्हाला आवाज पण येत असेल. आणि चला आता 5 वाजलेले आहे आणि मी तुम्हाला म्हटलं चला आता थोडंसं आहे ना, हे दुसरं शेत आहे ना तिथे मी तुम्हाला दाखवते. बघा आपली गाडी पण आहे इथे उभी आणि अगदी थोडं थोडं एकदम बारीक बारीक असा पाऊस येतोय आणि हे आपलं घर आहे, बघू शकता. आता मी बाहेरून दाखवते तुम्हाला. हे बघा बाहेरून असं दिसतंय. चला आता तुम्हाला मी इथं जायचंय आपल्याला. हे रस्ता आहे, रस्त्याच्या त्या बाजूला तिथे ना घेवडा केलेला आहे आम्ही आणि तो तुम्हाला दाखवते मी. आता तिथे काही गेली नाही मी, जवळच आहे, लांब नाही. म्हणजे हा रोड आहे ना, हे बघा हा रोड आहे ना, ह्या रोडच्या बाजूला ही पण जमीन आहे तिकडची आणि त्याच्यानंतर ना ह्या रोडच्या बाजूची पण जमीन आमचीच आहे. आणि हे बघा अशी छान झाडं लावली आम्ही अशी. चला आता आपण आहे ना तिकडे जाऊ. आता इथून बघा, इथून पूर्ण आहे ना हे भेंडीचे झाडं दिसत आहे ना, तिथून पूर्ण ह्या निर्गिली वगैरे बघा ह्या आम्ही अशा लावलेल्या आहे. आणि जास्त थोड्याशा अशा मोठ्या झाल्या का आम्ही ना लगेच त्या तोडतो, म्हणजे विकत देतो आम्ही त्यांना, कोणालाही पण असं. चला आता इथे बघा हा रोड आहे ना, ह्या रोडने ना हे बघा अशा गाई म्हशी येतात, कारण आता 5 वाजलेले आहे ना, त्याच्यामुळे ना असं आता गाई गुरांचा टाईम झालेला आहे, म्हणजे ते चरून येतात ते बघा. आणि खूप आलेले आहे बघा. आता मी जरा थांबून घेते, कारण का आपल्याला रस्त्याच्या त्या बाजूला जायचं आहे, तिथे जायचं आहे. याच्यामध्ये घेवडा केलेला आहे. आता हे बघा इथे दाखवते मी, कारण का तिथे आहे ना गेलीच नाही मी, वेळ पण भेटला नाही आणि सारखा पाऊस येतो ना त्याच्यामुळे. चला आता मी आहे ना जरा आहे ना त्या बाजूला आपण जाऊ. हे बघा किती गायी आल्या. चला आता आपण आहे ना तिकडे जाऊ. ह्या इथून जायचं आहे, नाही तर परत बघा पाठीमागून आहे ना गायी आलेले आहे. हे बघा आणि बघू शकता हे बघा पाऊस किती चालू आहे अजून. आता थोडासा उघडलं, म्हटलं चला आपण आहे ना त्या बाजूला जाऊ. तिकडे मी गेली नाही ना त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता आपण आहे ना तिकडे जाऊया. तर मग चला आता मी तुम्हाला तिथलं पण दाखवते आणि तिथे गेल्यावर तुम्हाला मी सांगते. चला मी ना रस्त्याच्या बाजूला आलेली आहे आणि इथे ना आमचा देव आहे, म्हणजे आमच्या शेतातला देव आहे तो. आणि इथे बघू शकता आता म्हसोबा आहे आणि साती आसरा बघू शकता. चला आता इथे बघा, आता मी पहिले आता दर्शन घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. हे बघा मी दर्शन वगैरे घेतलं आहे आणि हा देव आहे ना, ह्या देवाचा आमचा कार्यक्रम असतो. वरून आम्ही 12 वर्षांना तो कार्यक्रम करत असतो. हे बघा असं छोटासा वरती पत्रा टाकून घेतलेला आहे आणि हा रस्ता आहे बघा. रस्त्याच्या त्या बाजूला आहे ना आपलं घर आहे आणि रस्त्याच्या ह्या बाजूला पण ते जुनं घर आहे. आता ही पण शेती आमचीच आहे, बघू शकता. आता याच्यात काहीच नाही केलं आहे अजून. हे बघा निर्गिली किती मोठे आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना हे बघा इथे ना देवाच्या तिथेच आहे ना, इथे बघा तुळस लावलेली आहे आणि किती छान आहे बघा ती तुळस. आणि तिकडे आहे ना जास्वंदीचे झाडं लावलेले, म्हणजे फुल आलं का देवाजवळ आपल्याला ठेवता येतं. आणि तुळस पण आहे. रोज अगरबत्ती लावतात. आता कोण लावतं अगरबत्ती मी तुम्हाला दाखवते. चला आता बघा हवा खूप सुटलेली आहे, बघू शकता. गावाला आहे ना खूप वारा वगैरे असतो. चला आता मी तुम्हाला दाखवते इकडे कोण राहतं ते. हे बघा हे ना माझ्या जावाचं घर आहे आणि माझी जाव आहे, म्हणजे सक्की मावस जाव आहे माझी. आणि ती आहे ना माझी शेती करते इथली.
आता त्यांनीच घेवडा लावलेला आहे, तुम्हाला मी दाखवते घेवडा. पण आता ती आहे ना म्हशी आणायला चाललेली. आता दिवसभर त्यांनी ना घेवडा वगैरे बांधला, पाऊस चालूच होता पण तरी पण आहे ना थोडंसं केलं काम त्यांनी. आणि आता ती ना म्हशी आणायला गेली, म्हणजे जायचं आहे तिला. आणि दीर पण गेलेले आहे पुढे, या इकडे बांधलेले आहे म्हशी त्यांनी. दिवसभराचे असे कामं चालतात. आता तर चला, तिने ना शेतामध्ये काय काय लावलेलं आहे मी तुम्हाला दाखवते. आणि माझी शेती ना माझी मावस जाऊ करते. हे बघा, हे ना आता तिने सगळे झाडं लावलेले, हे बघा. आणि याला आहे ना पपया आलेले आहे, पण मग कच्चे आहे. आता मी ज्या वेळेस येते ना गावाला त्यावेळेस ती मला आहे ना पिकलेली पपई नेहमी देत राहते. आणि इकडे बघा हे केळीचे झाडं वगैरे, हे आंब्याचे, असं तिने ना भरपूर लावलेलं आहे. आणि फणस वगैरे पण लावलेलं आहे तिने, दाखवते मी तुम्हाला. ह्या लाईनीला आहे ना सगळं तिने असं लावलेलं आहे काही ना काही. आता इथे बघा कढीपत्ता लावेल आहे तिने. तिला खूप हौस आहे अशी झाडं लावायची माझ्या जावेला. बघा खूप छान तिने कढीपत्ता लावलेला आहे. बघा आमची शेती, पण मग ती कशी आमची शेती कशी करते की स्वतःच आमचंच आहे म्हणून अशी करते शेतीच्या. हे बघा किती छान अशी तिने हे झाडं लावलेले आहे. आता हे नंतर मला पुढे कामच येणार आहे, बघू शकता. तिला आवड आहे खूप असं माझ्या जावेला, असं ती लावत असते बघा पेरूचे झाडं वगैरे. चला आता मी तुम्हाला ना घेवडा दाखवते. हे बघा याच्यात आहे ना घेवडा केलेला आहे आणि बांधायचं काम चालू आहे त्यांचं आता. कारण काय ना माणसं भेटते नाही, मी तुम्हाला पहिले पण बोलली. आता ते ना पाऊस पण उघडत नाही. आता ते काय करतील दोघं जण, ते दीर आणि जाव आहे ना बांधून झाल्यानंतर आहे ना थोडं थोडं हे ना निंदून काढतील. हे बघा आता ही शेती ना आम्ही त्यांना दिलेली करायला. त्यांना शेती वगैरे नाही आहे, तर मग अर्ध्या वाट्याने ते आमची शेती ही पण करतात. आणि हे बघा इथपर्यंत. आणि ती पण आहे ना त्या बाजूला दिसतं ना, ती आमची कोंबड्यांची पोल्ट्री. आणि तिथं जुनं घर आहे, म्हणजे रस्ता आहे ना मध्ये, रोड आहे ना, रोडच्या बाजूला आमची जमीन आहे आणि त्या बाजूला पण आमची जमीन आहे. आता इथे बघा हे आहे ना याचं झाड आहे, जांभळीचं झाड आहे हे. आणि याला इतके जांभळे येतं ना, खूप जांभळे येतं. हे बघा. आणि इथे हे पपया वगैरे लावलेलं आहे माझ्या जावेने. आणि ते इथेच राहतं असं. मग छोटंसं त्यांनी ना असं घर बांधलं. मग ती असं शेती करायची असते, त्याच्यामुळे मग ते कसं शेतीजवळच राहायला लागतं ना. मग असं छोटंसं ती नाही ना करून घेतलेलं आहे. आणि मग तिथे राहतात ते दीर आणि जाऊ. आणि त्यांचे मुलं आहे ना दुसरीकडे शाळेत, इथं नाही येते असं. चला त्याच्यानंतर आहे ना हे बघा आता आहे ना परत बारीक बारीक पाऊस यायला सुरुवात झालेली. बघा हे बघा, हे बघा दीर गेले आधी आणि ती पण आता गेली. ते बघा ते तिकडे दिसत आहे ना, म्हशी घ्यायला गेली ती. ते म्हशीना अशा बांधून द्यायला लागतात ठिकठिकाणी, म्हणजे कसं मग त्यांचे ते मग असं चारा वगैरे खातात. त्याच्यामुळे आहे ना मग आता ती पण गेली बघा म्हशी आणायला. आता त्यांना अजून आहे ना अजून स्वयंपाक वगैरे झाला नाही तिचा. बघा दिवसभर शेतात काम केलं, आता म्हशी आणायला गेली. त्याच्यानंतर आता पहिले म्हशींचं दूध काढायचं आणि त्याच्यानंतर मग ती स्वयंपाक करणार. असं राहतं बघा खेड्यावर शेतकऱ्यांचं काम. चला आपण आता पटपट जाऊ. हे बघा पाठीमागे किती गायी आल्या आहे, हे बघा हे रस्त्याने. आणि चला आता मी आहे ना आली आहे, त्या बाजूलाच गेली ती, पण इथून आहे ना रस्ता नाही ना, ते असं हे गाई गुरं त्या बाजूला जातात ना, त्याच्यामुळे आहे ना असं हे करून दिलेलं आहे तिथं. असं थोडंसं काट्या वगैरे काय म्हणतात ते लावलेलं आहे ना, त्याच्यामुळे आहे ना ते पुढून गेली ती मी तिकडनं. चला हे बघा आली मी आपल्या घरी. आता तुम्हाला दाखवते. मी इथे आहे ना मी लिंबाचं झाड लावलेलं होतं ना, त्याला ना खूप लिंब आलेले आले ते, पण मग ते ना तोडून घेतली. तर त्याला बघते आता मी लिंब आहे की नाही, कारण का मी पण तिथं गेली नाही. चला आता मी तुम्हाला तिथे दाखवते. हे बघा इथं आहे ना लिंबाचं झाड लावलेलं आहे मी. आणि म्हणजे घरीच मी तयार केलेलं आहे ते झाड. आणि मी तुम्हाला दाखवते त्याला आता लिंब आहे का नाही. मी पण बघितलं नाही. मागच्या टायमाला आहे ना भरपूर लिंब आले ते त्याला, पण मग कसं असं काही वेळेस मग असं तोडून घेतात. हे बघू शकता आहे बघा लिंब. हे बघा इथे आणि छोटंच झाड आहे हे बघा.
अगदी 3-4 वर्षाचं झालेलं, जास्त दिवसाचं पण नाही. आणि त्याला आहे ना मी ना आली का तिकडनं आली का हे बघा, त्याला मी ना शेणखत टाकत असते. हे बघा, आता मी इथलं आहे ना बाजूचं आहे ना, हे ना मागच्या वेळेस आली ना निंदून घेतलं तर ते गवत काढून घेतलं तर हे बघा, तेव्हा ना पाऊस नव्हता. हे गवत पूर्ण असं निंदून घेतलं आणि ते तिथं आहे ना असं आमच्या गाईंचं आहे ना शेणखत टाकून दिलं. तर असं गाईंचं शेणखत खूप चांगलं असं शेतीसाठी. आणि चला इकडे पण बघते मी आहे का नाही लिंब. हे बघा इथं पण आहे एक, हे बघा इथं एक लिंबू आहे. हे बघा इथं एक आहे. आणि मागच्या टायमाला मी आली ना तेव्हा बघितले ना तर भरपूर 10-12 लिंब होते त्याला. पण मग बघा आता त्याला 2च लिंब दिसत आहेत. आणि बघते आता मी दुसरीकडे पण आहे की नाही. हे बघा काही मला लिंब नाही दिसले, 2च लिंब दिसले. कारण कसं काही पण असं काही कामानिमित्त आहे ना असं कशाला पण लागतात ना, मग ते कच्चे वगैरे पण तोडून घेतात. हे बघा इतकं छोटं झाड आहे पण मग त्याला लागले आता लिंब. आता येतील. एकदम पहिल्यांदा स्टार्टिंगला आहे ना एक लिंबू आलं होतं आणि पूर्ण पिकलेलं होतं, पिवळं पिवळं होतं आणि ते मी तोडलं तर. चला आता व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू बघा, पुढे पण तुम्ही व्हिडिओ बघा. चला मी इथेच आहे बघा घराजवळ.